बायको नांदत नाही, पोलिसांनी माझा संसार बसवून द्यावा. बीडमध्ये तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढला आणि प्रजासत्ताक दिनी पोलिसांची धावपळ. बीड जिल्ह्यातून एक वेगळीच आणि धक्कादायक घटना समोर आलेली आहे. अनेकदा पतीकडून पत्नीवर अत्याचार झाल्याच्या घटना चर्चेत येतात. मात्र येथे पत्नी नांदत नसल्याने पोलिसांनी माझा संसार बसवून द्यावा अशी मागणी करत एका तरुणाने आतापर्यंत 5 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आहे. आता या तरुणाने 6व्यांदा टोकाचे पाऊल उचलत आंदोलन सुरू केल्याने खळबळ उडालेली आहे. नितीन उबाळे असं या तरुणाचं नाव असून त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीवर चढून आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांमध्ये एकच धावपळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार नितीन उबाळे पत्नी नांदत नसल्याने मानसिक तणावात असून या प्रश्नावर तो गेल्या काही काळापासून प्रशासनाकडे न्याय मागतो आहे. माझा संसार वाचवा अशी मागणी करत त्यांनी यापूर्वी 5 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी प्रत्येक वेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याचा जीव वाचवला आहे. आज पुन्हा एकदा 6व्यांदा आंदोलन सुरू झाल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी बीड.